त्याने काल दिग्गज अशा अक्षत पॅकर्स या टीमला पराभूत केलेला आहे उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये. त्याचबरोबर त्यांचा अनुभव देखील तितकाच वाढला आहे, तितकाच आता आत्मविश्वास वाढला आहे अक्षत पॅकर्स या टीमला हरवल्यानंतर. लेट्स सी कशा पद्धतीने ही अंतिम लढत खेळली जाते, कसे गेम प्लॅन्स आहेत, कसे बॉलर्स यूज केले जातात, कसे बॅटर्स बदलले जात आहेत, या सर्व गोष्टी आपण या अंतिम सामन्यामध्ये पाहणार आहोत. स्ट्रायकर साईडला आहेत ओमकार, नॉन स्ट्रायकर साईडला जय गणेश आणि बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत टीम प्रसादकडून. अजूनही पर्यायाची निवड चालू आहे. लेट्स वेट फॉर फर्स्ट बॉल फर्स्ट ओव्हर. चला पहिल्या षटक हाताळण्यासाठी उद्धव सज्ज होतोय. 3 षटकांची ही अंतिम लढत आहे. मास्टर स्पोर्ट्स परिवार खरं तर सर्व परिवार आपली सर्व कामं सोडून या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एकत्र येतो. औचित्य असते ठाणे परिसरातील क्रिकेटपटूंना त्यांच्या हक्काचं उच्च दर्जाचं व्यासपीठ देणं आणि म्हणूनच 5 पर्वांपासून न चुकता आपण ही मास्टर स्पोर्ट्स ट्रॉफी सातत्यानं वर्तकनगरच्या या क्रीडांगणात पाहत आहोत. तर पहिला बॉल डिलिव्हरी करण्यासाठी उद्धव सज्ज होते. स्ट्रायकर सेंडला आहेत ओमकार. सुरुवात होते या अंतिम फेरीच्या लढतीची. पहिला बॉल फेस करतायत ओमकार स्ट्रायकर सेंडला. उद्धव ओव्हर द विकेट. पहिलाच बॉलच्या पिचिंगला फॉलो करून खेळायचा प्रयत्न ओमकारचा होता. सुरुवात होते सिंगलनं या स्कोर कार्डची अंतिम फेरीच्या लढतीची. नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना स्ट्राईक झाले रोटेट. स्ट्रायकर सेंडला जय गणेश. धावसंख्या 1. बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 झालेली आहे. जय गणेश वेगळाच अंदाज राहिला आहे जय गणेशचा या स्पर्धेमध्ये. सातत्याने षटकाराचा शोध घेण्यासाठी तो ओळखला जातो. फुलटॉस आहे पण पाहूया बॉल कुठून ट्रॅव्हल करून विकेट किपरच्या दिशेने गेला. दरम्यान 1 धाव मिळते. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर फलकावर 2 धावा आहेत. प्रसाद 11 हा संघ सुद्धा माघार घेण्याच्या इच्छेत दिसत नाहीये. त्यांना माहिती आहे की आपण जे काल कमवलेलं आहे ते जर आज गमवायचं नसेल तर मग काल जसा खेळ झाला तसाच खेळ आज द्यावा लागेल आणि फक्त 3 षटकांचा प्रश्न आहे. आणि भाऊ या पहिल्या डावाच्या 3 षटकांमध्ये कुठला संघ चांगला खेळ देऊन पुढे सरकतोय हा परत टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वेतन मिळतोय. धावसंख्या पोहोचते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. 2 बॉल्स 3 रन्स. उद्धव गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा स्ट्रायकर साईडला ओमकार आहेत. यावेळेस ऑन साईडला स्क्वेअर लाईनला टार्गेट केलं पण चांगलं क्षेत्ररक्षण प्रसाद 11चं पाहायला मिळालंय. जसा त्यांनी बॉल साहिलच्या हातात आला बॉल थ्रो केला स्ट्रायकर साईडला 1 धाव मिळाली ओमकारला. स्कोर झालाय 4 धावा. 4 रन्स विदाउट लॉस. टीम लोकमान्य आहे संघर्ष दोन्ही संघांच्या खेळण्याच्या शैलीमध्ये जो दिसतोय सुद्धा की पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकायचं आहे, ते स्वप्न पूर्ण करायचं आहे. जे स्वप्न पूर्ण वर्षभर आपण पाहिलंय मास्टर स्पोर्ट्स ट्रॉफी जिंकण्याची इच्छा प्रत्येकाची आहे. प्रत्येक कॅप्टनचं ते स्वप्न आहे. फुल टॉस बॉल आउटसाइड एज बॉल बॅकवर्ड पॉइंटला सिंगल मिळते जय गणेशला. एकदा वडील धावसंख्या पोहोचते आता 5 वर. एकही विकेट नाही गेलाय पण चांगलीच जरब आतापर्यंत गोलंदाज उद्धवची या षटकावर पाहायला मिळाले. 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 5 झाले. 4 बॉल्स अँड 5 रन्स. 1 एक्स्ट्रा तुम्हाला पाहायला मिळाली. नाहीतर मग पूर्णपणे जखडून ठेवलंय. फलंदाजांनी चांगलाच खेळ देण्याचा प्रयत्न केलाय पण उद्धव एक्सपिरियन्स आहे. फुल टॉस. आता कुठे हा मोका सोडणार आहे. स्लॉक स्वीप करताना बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय पण मिळतात या 2 धावा डिक्लेरेशन झोनच्या. धावसंख्या पोहोचते 7. योग्य त्या संधीची वाट पाहण्यासाठी आणि कधी कधी संधी बनवण्याची गरज भासते आणि तीच संधी बनवलेली आहे. फलंदाज ओमकार नाही. धावसंख्या 7. 5 चेंडूचा खेळ संपला. पण कमालीचा फटका होता मनीष, नो डाऊट. दॅट इज अ रिअल पिकअप म्हणता येणार नाही पण स्लॉग हिट, स्लॉग स्वीप, कडक शॉट. खरंच या फटक्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. चेंडूला केला परागंदा त्याने. रात्रीच्या वेळी येतात चेंडू परत येण्याची आशाच कमी आहे. त्यामुळे आपण नवीन चेंडू टाकावं लागेल पहिलं षटक प्रगतीपरावर असल्यामुळे. पंचांनी चौकार दिलाय, चेक केलाय. ओ माय गॉड.
हा तर कमालीचा स्ट्रोक, घोटना टेक तमाशा देख. ईशान किशननी ज्या प्रकारे बॅटिंग करतो लेफ्ट हँडर, आणि त्या प्रकारे हा राईट हँडर बॅटिंग आहे की नाही मनीष? बंडी सर, घुटण्यात एक और चौक्यात एक असंच ओमकारने पूर्ण प्रेक्षकांना सांगितलेल्या धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपला. उद्धव या अनुभवी गोलंदाजाला लक्षात ठेवत असताना अभ्यासपूर्ण स्ट्रोक सिलेक्शन ओमकारचं पाहायला मिळते. पण यावेळेस अपील अँड एक्सेप्टेड. पूर्णपणे तिन्ही स्टंप्स रोखून खेळण्याचा प्रयत्न झाला अँड वेल डिसिजन बाय अंपायर LBW. धक्का पहिला लोकमान्याला बसतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. संपन्न. धावसंख्या 9, एक फलंदाज बाद. बरोबर आहे. अजून ओंकारची विकेट शेवटच्या बॉलवर गेली तरी त्यांनी केलेली कामगिरी कमी नव्हती, कारण त्यांनी केल्या धावा एकूण किती 6 धावा, त्याच्यात एक चौकाराचा समावेश आहे. त्यामुळे कमी नाही आहे, पण हमी पण जास्त नाही आहे. पण धावसंख्या धावलकर 9 जरी लागली असली तरी आता येणारा गोलंदाज या संघाचा सर्वात अनुभवी आणि सर्वात आघाडीचा गोलंदाज. ठाणे क्षेत्रात ज्याच्या नावाचा दबदबा त्याच्या कामगिरीने उमटलाय असा आहे तो गोलंदाज, ज्याला टोपण नावानेच जास्त ओळखलं जातं. त्याचं नाव बाबू. आणेल का तो फलंदाजांना काबूमध्ये? पाहूया. अर्थात गौरव आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. पहिल्या षटकात 9 धावा मिळालेल्या आहेत लोकमान्य टीमला. त्याचं कॉन्ट्रीब्युशन सर्वात चांगलं होतं. तो तर बाद झालेला आहे. पण पाहूया आता जयगणेची साथ देण्यासाठी कैलाश हे नॉनस्ट्रायकर साईडला पाहायला मिळत आहेत. सुरुवात होते दुसऱ्या षटकाची पहिल्या डावाच्या. हो, लेग कटर ओळखलाय, पण अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला झेल देऊन जयगणेचा खेळ सुद्धा संपलेला आहे. पुनरागमन होते टीम प्रसाद 11चं या महत्वाच्या अंतिम लढतीच्या पहिल्या डावामध्ये. 2 प्रभावी फलंदाज, 2 आघाडीचे फलंदाज बाद झालेले आहेत. ओमकार बाद आणि आता जय गणेश सुद्धा बाद. 9 धावा, 2 फलंदाज बाद टीम लोकमान्य. आता पाहूया नवीन फलंदाज कोण जात आहेत. 2 फलंदाज पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला कैलाश आहे जो फ्रेश बॅटर आहे, ज्यांना अजूनही खेळण्याची संधी मिळत नाहीये. आणि आता कैलाशची साथ देण्यासाठी आणखीन एक फलंदाज पोहोचतोय मैदानाच्या आतमध्ये. राकेश हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. जंगणेश यांच्यावर तो भरवसा होता की एकतरी चौकार किंवा एकतरी विशाल षटकार त्यांच्या वतीनं संघाला मिळेल. पण गोलंदाजीचा उच्च स्तर बाबू यांनी राखलेला आहे. आणि काय बॉल फिरवतायत, बॉलला ग्रीप करत असताना बॉलला टर्न देत आहेत आणि तो टर्न ओळखून यावेळेस स्ट्रोक खेळलेला आहे राकेशने. क्षेत्ररक्षण झालंय का तर नाही. बॉल डिक्लेरेशन झोनमध्ये पोहोचतोय आणि हा फलक डबल डिजिटवर जातोय. धावसंख्या पोहोचते 11. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावर. गौरवकडे या हलक्या बॉलवर खेळण्याचा प्रचंड मोठा अनुभव आहे आणि या हलक्या बॉलला टर्न देत असताना आपलं स्किल तो प्रेझेंट करतोय. आपल्या संघासाठी चांगलं षटक हाताळण्याची जबाबदारी तो आपल्या खांद्यावर घेतोय. 2 चेंडूचा खेळ संपला या षटकातला. फुलटॉस होता पण बॉल मागे सरकतोय. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळतोय. एकदा वाढते. धावसंख्या पोहोचते 12. 12 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स लोकमान्य. नेक्स्ट बॉल बाबू. वाटतोय तसं नाहीये. फलंदाजांना नाचवण्यासाठी बाबू यांना ओळखलं जातं. टिचकी देऊन ते गोलंदाजी करतायत आणि बॉलला टर्न देऊन ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवून यष्टीरक्षकाचा सहारा घेत आहेत. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 12. 2 फलंदाज बाद. 3 चेंडूचा खेळ संपलाय. बाबू पुन्हा एकदा होतं विकेट. यावेळेस बघा प्लेसमेंट केली, वेळ काढून घेतली. थ्रो नॉन स्ट्रायकर सेंडला, पण तोपर्यंत राकेशने एकदा पूर्ण केली. स्ट्राईकवर कैलाशला आणलं. एकदा वाढते. धावसंख्या 13. 4 चेंडूचा खेळ संपला या दुसऱ्या षटकातला. 13 धावा, 2 फलंदाज बाद. ही कोण जिंकेल मास्टर स्पोर्ट्स ट्रॉफी, त्या प्रश्नाचं उत्तर आपण या पुढच्या 15 मिनिटात शोधणार आहोत. कोण ठरेल 5व्या पर्वाचा विजेता, कोण ठरेल 1 लाख पारितोषिक जिंकणारा कॅप्टन. संधीची वाट आता या दोन्ही संघांनी पाहिलेली आहे. कालची रात्र घालवली. प्रसाद 11ने सामना जिंकला होता अक्षत पॅकरच्या विरोधात आणि आता त्यानंतर आज पूर्ण दिवसभरामध्ये आजच्या वेळापत्रकामध्ये लोकमान्याचा खेळ चांगला राहिलेला आहे. पुढचा बॉल हो, इझिली पिकअप स्ट्रोक प्लेड बाय
बॅटर कैलाश, बॉल जाईल थेट इमारतीवर, इमारतीच्या छतावर. या षटकात घडलं आणि बिघडलं बरंच, पण या षटकातल्या चौकारांनी समीकरण बदललं. 7 धावांची सरासरी होती ती आली आता 8 धावांवर. म्हणजे निश्चितपणे एक सांगता येईल की या संघांनी कुठेतरी काट टाकली आहे. लोकमान्य नगर हा संघ जरी विकेट जरी गेले असतील टॉप ऑर्डर बॅटरच्या, तरी त्यांनी धावांचं सातत्य ठेवलं आहे, हे महत्त्वाचं. आणि आता अजून एक जादूगर गोलंदाज लेफ्ट हँड स्पिन बॉलर या संघाचा सेफ. आता सेफ बनेल का सेफ का अनसेफ याचं उत्तर हे षटक देईल. कारण सामना जबरदस्त अटीतटीचा सुरू आहे. कशमकश संघर्ष हे सुरू मैदानावर पाहायला मिळत आहे. सेफ वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हँडर एव्हर प्रोड्यूस इन ठाणे इन वर्ल्ड क्रिकेट. सेफ शेवटच्या षटकात जबाबदारी घेतोय. अराउंड विकेट, फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोचतोय लॉंग ऑनला. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही कारण सर्व काय ओके मध्ये चाललंय. आणि सर्वात महत्त्वाचं काय तर स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत ते म्हणजेच प्रसन्न. राकेशच्या वतीनं 4 धावा बनलेल्या आहेत तर संघासाठी धावसंख्या 18 झाली. शेवटचे 5 बॉल्स बाकी या पहिल्या डावातले अंतिम सामन्याच्या. 22 ते 25 ही रेंज लक्षात असावी. ओमकार नाहीये, जय गणेश नाहीये, कैलाश नाहीये, तिन्ही आघाडीचे फलंदाज बाद झालेत लोकमान्याचे. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल आणि खूप जास्त डिग्रीने बॉल वळतोय आणि त्यावर नियंत्रण नाहीये सैफचं. आणखीन एक एक्स्ट्रा मिळते, धावसंख्या पोहोचते 19. 3 फलंदाज बाद. आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे 19. पुढचा बॉल राऊंड विकेट. यावेळेस कनेक्शन झालंय, अगेन्स्ट द टर्न खेळलाय बॉल मिड विकेटला. 1 धाव तर पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. पाहूया तिसरीसाठी प्रयत्न केला जाईल तर नाही. आता समाधान दोन्ही फलंदाजांनी व्यक्त केलेलं आहे, मिळेल त्यात समाधानी. धावसंख्या 21. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या मैदानात. आतापर्यंत संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार आपल्याला पाहायला मिळाले, पण आता या रात्रीच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत नाहीये, षटकार पाहायला मिळत नाहीये आणि षटकार खेचणारे फलंदाज सुद्धा बाद होताना आपण पाहिलं या अगोदर. म्हणूनच आता तो कल फलंदाजांचा नाहीये. षटकारांसाठी कोणी कमिटमेंट नाही दाखवत आहे, जास्तीत जास्त डबल किंवा चौकारांवर त्यांनी भरोसा दर्शवलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब, मागच्या 3 सामने जे खेळले आहेत लोकमान्यने, तिन्ही वेळेला त्याने टॉस जिंकून फलंदाजी निवडली आणि तो निर्णय योग्य ठरवलेला आहे. प्रत्येक सामना त्यांनी जिंकलेला आहे आणि अंतिम लढतीत सुद्धा टॉस जिंकून त्यांनी फलंदाजी निवडली आणि आतापर्यंत स्कोर चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय त्यांचा. 21 धावा, 4 फलंदाज बाद, 15 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला या अंतिम लढतीच्या. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत विवेक, फ्रेश बॅटर. बॉल खेळलाय पंच करताना मिड ऑफला, अगदी सोपा झेल आणि विवेकचा 0वर संपलाय खेळ. धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आता हॅट्रिकवर पुन्हा एकदा गोलंदाज येतोय आजच्या दिवसामध्ये, तो म्हणजेच गोलंदाज सैफ. धावफलक थांबलाय खूप वेळापासून 21वर. एकवीस धावा, 5 फलंदाज बाद. ब्रेस कंप्लीट केले गोलंदाज सैफने आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येणारा आजच्या दिवसातला आणखीन एक गोलंदाज या अंतिम लढतीमध्ये सैफ सज्ज होते. स्ट्रायकर साईडला आहेत प्रतीक आणि हॅट्रिक होता होता राहिली. बॉल अडवला जाते, थ्रो नॉन स्ट्रायकर साईडला. 1 धाव मिळते, शेवटचा बॉल बाकी या पहिल्या डावातला. धावसंख्या 22, 5 फलंदाज बाद. लोखंड टिळक 11. लास्ट बॉल, पहिल्या डावातला शेवटचा बॉल फेस करतोय स्ट्रायकर्स एंडला राकेश. फुलटॉस आणि या शेवटचा बॉल खूप मोठा इम्पॅक्ट टाकू शकतो. पंचांच्या निर्णयाची वाट पाहते. 2 धावा.
तर पहिला डाव संपलेल्या धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 3 षटकानंतर 24 धावा, जिंकण्यासाठी 25 लक्ष गाठायचे प्रसाद 11ला, 18 चेंडू 25 धावा. समालोचन कक्षात करूया बदल. पुढील डाव ऐकणार आहोत आपण बंटी देसाई सरांच्या अनुभवी आवाजातून. 18 चेंडू 25 ची गरज. वळूया सामन्याकडे. 21 धावा चेंडूंची मॅच झाली. 3 एक्स्ट्रा म्हणजे 18+3, 21 बॉलमध्ये तुम्ही केले आहेत बरोबर 24, करायचे आहेत 25. सामना मोठा. चुकले कुठे गणित, बिघडले कुठे गणित, कारण या आता मॅचमध्ये चौकार किती आलेत तर ते 2. 25-24 मध्ये 2 चौकार आहेत आणि ते लगावलेही चांगल्या पद्धतीने होते. लोकमान्य 11 जाईल फायनल, अशी ट्रॉफी हासिल करेल की प्रसाद 11 सारखी भरपूर अनुभवाने एक्सपर्ट टीम. एका बाजूला अनुभव, एका बाजूला तरुण खेळाडूंचा संघर्षमय टीम असं म्हणावं लागेल. याचं वर्णन फार धमाल, मस्ती, मनोरंजन आणि फुल ऑफ एंटरटेनमेंट. बाबू आणि त्याच्या समवेत गेलाय तो हेमंत. याचा अर्थ हे दोन्ही अनुभवी फलंदाज, ही जोडी नेहमी आघाडीची चांगली कामगिरी केली आहे. पण आता इथे तुमची सत्वाची परीक्षाची घडी. दरम्यान लेजंड क्रिकेटर्स यांचा यापुढीचा सामन्याचा नाणेफेक झालेली आहे आणि याच्यामध्ये LSC पाडा यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि मास्टर स्पोर्ट्स टीमला क्षेत्ररक्षण दिले. चला बघूया मॅच. समोर तरुण खेळाडूंचा संघर्ष करणारा संघ तो म्हणजे लोकमान्य 11. या संघाचा करता धरता कर्णधार, सरपंच म्हणजेच संघनायक ओंकार आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल हेमंत समोर जातोय. पहिला प्ले अँड मिस. ठरून खेळून आहे पण यावेळी पहिला चेंडू आखूट टप्प्याचा वेग भयानक होता. या वेगावर स्वार होतो हा गोलंदाज. याच्याकडे टप्पा बदलायचं वेगळं तंत्र आहे आणि चेंज ऑफ लाईन, चेंज इन लेन, त्याचबरोबर कधी स्लोअर वन याचा कमी पाहायला मिळतो. पण ऑफस्टमच्या बाहेर राईट आर्म राऊंड गोलंदाजी करताना टप्पा बदलण्याचं एक वेगळं अनुभवी तंत्र नक्की बघूया. हा बघा ऑफस्टमच्या बाहेर, वेल बॉल्ड. आम्हाला वाटलंच होतं हा ऑफस्टमच्या बाहेर एकदा राऊंड हँडनी चेंडू सोडणार आणि तिथेच एकदा मिळते. पण वेग आणि टप्पा हा जर तुम्हाला नीट कळला का गोलंदाज कोणालाही नाचवू शकतो हे निश्चित आहे. लाईन अँड लेंथ, अनुभव आणि त्याच्याबरोबर अनुशासन आणि नियंत्रण किती महत्त्वाचे अंग आहेत गोलंदाजीचे, ते सर्व दिसतात तुमच्या प्रदर्शनामध्ये. तुमचं रनअप कसं आहे, तुम्ही निघता किती वेगाने, तुमचा फॉलो थ्रू कसा आहे, आम ॲक्शन आम कशी येते बघा. बैठक हवेत उडालाय, उंची जास्त आहे, रुंदी कमी. विकेट घेतली तर मोठी मोठी विकेटची आम्ही आणि पाहिजे तर मिळवलंय. बाबू बॅक टू डगआउट. गौरव काही न करता पहिला चेंडूचा सामना करताना हा प्ले, हा लिडिंग एज घेऊन टिपलाय झेल आणि परत एकदा आघाडीचा गोलंदाज कर्णधारांनी आपल्या टीमला विकेट मिळवून दिली आहे. आता नवीन बॅटर जो मैदानात गेला आहे त्यांनी बॅटिंग लाईनअप चेंज केली आहे हे एवढं निश्चित कळतं आहे. नवीन बॅटर जो आहे भूषण
मोठे फटके पाहिजेत, ते आले पाहिजेत. पाहूया, लेजंडरी क्रिकेटरांचा सामना आहे. लेजंडरी फार मोठी मॅच आहे, बरीच मोठी ओव्हर कमी केल्या आहेत, 2 षटकांचा आहे. बघूया. दरम्यान यावेळी वेल बॉल, पण लेगस्टंपच्या बाहेर जाईल का, पंच वळतील का, हे महत्त्वाचं आहे. कारण की लागलाय का त्याच्या पायाला. हो, नक्कीच हा डॉट डिलिव्हरी, अनिर्धाव चेंडू. आता हळूहळू हे षटक एक चांगल्या षटकामध्ये परिवर्तित होत आहे. कारण एकच धाव दिली, एक गडी बाद केलाय, 4 चेंडू 1 धाव. आतापर्यंत तरी हे षटक नक्कीच फलंदाजांना जखडून ठेवलंय, वर्चस्व गाजवलं या गोलंदाजाने. राऊंड द विकेट मारा पुन्हा एकदा. क्रॉस हँड येईल का, हा क्रॉस हँड आला, इथेच कळतं, हा हँड क्रॉस आला, निर्धाव चेंडू आला. 1 धाव फक्त, 1 गडी बाद. काय ॲनालिसिस आहे फायनलला, कमालीचं जखडून ठेवलंय. एक तो वेग भन्नाट आहे, शेवटी तो जेव्हा खांद्याचा वापर करतो आणि मनगटाचा झटका देतो तिथेच तो नक्की फलंदाजांना चक्रावून ठेवतो. ॲज पर ॲनालिसिस ऑफ द बॉलर. दरम्यान लास्ट बॉल, आतापर्यंत योग्य षटक. यावेळी पायावर आदळलाय, पण लेगस्टंपच्या बाहेर आहे. पंच सांगतायत लेगस्टंपच्या बाहेर, हा चेंडू लेगस्टिकवरच्या अजून बाहेर असेल. 1 धाव लेगबायच्या स्वरूपात, पण इनरेज लागले, पंच काही इशारा करत नाही. 2 धावा 1 गडी बाद. अप्रतिम षटक. आता प्रेशर विजेतेपदाचं, प्रेशर रन रेटही वाढलाय. आणि आता येतोय तो नो डाऊट जय गणेश. यांच्याकडे 3 आघाडीचे गोलंदाज. आतापर्यंत तरी टेनिस क्रिकेट वर्तुळामध्ये, वर्ल्ड क्रिकेटमध्ये यांनी आपली जाणीव करून दिली, आपल्या अस्तित्वाची स्वतःची ओळख पटवून दिली क्रिकेट रसिकांना. आणि आता येतो तो जय गणेश, कधीही मोठेपणा न करणारा, पण नेहमीच एक आघाडीचा अष्टपैलू खेळाडू गणला जाणारा ठाणे वॉर्डमधला हा एक गुणी गोलंदाज जय गणेश. आणि समोर आहे तो फलंदाज मजबूत बांध्याचा भूषण. दरम्यान जय गणेशचा हा पहिला चेंडू डिलिव्हर होतोय. यावेळी बघा, चेंडूनी उसळीच घेतली नाही. सर्व गोलंदाजांनी ठरवलं आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा ठेवावा. फलंदाज पिकअप शॉट खेळायला जातील, आडव्या बॅटने उडवायला जातील, त्यांच्यापासून चेंडूला दूर ठेवा. हे काही वेगळं तंत्र अवलंबलं आहे, रीड केलं आहे बॅट्समॅनला, हे नक्कीच आहे. कारण टप्पा दिशा योग्य लाईनवर टाकला जातं. आउटसाइड दी ऑफ स्टंप पुन्हा एकदा तसाच, पण यावेळी खेचलाय. 1 धाव मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे, रिबॉन्ड पकडतोय. 1च धाव, 3 धावा 1 गडी बाद. चेंडू झाले 8. आता चेंडू शिल्लक आहेत 10. आता 10 चेंडूंमध्ये करायचे आहेत बरोबर तुम्हाला 22 धावा. आता सामना अजूनच कठीण परिस्थितीमध्ये घेऊन गेले. प्रसाद 11ला ढकललंय म्हटलं तरी चालेल. हा, आम्ही वारंवार कॉमेंट्रीच्या माध्यमातून बोलतोय, आउटसाइड दी ऑफ स्टंप. अजून एकच स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रात आला नाहीये, एकच स्ट्रोक तिथे नाहीये. सर्व लेग साईडला चौकार तिथे पण आहे, पण 2-2 धावाने सुद्धा तुम्हाला गड जिंकता येतो. हे थोडं तंत्र मिस झालंय प्रसाद 11चं. हा कडक दिलाय, चौकार जाईल का. 2 धावांची घोषणा झाली आहे घोषित क्षेत्रामध्ये, पण हा लो फुल टचला तब्दील केलं हेमनने. हेमनकडे पण व्हरायटी ऑफ स्ट्रोक आहेत. 5 धावा 1 गडी बाद. 2 चेंडू शिल्लक या षटकातले. आता 8 चेंडू आणि करायचे आहेत बरोबर 20 धावा. 2 धावांनी फरक पडणार नाहीये. इथे 1-2 चौकारमध्ये तुम्हाला लगावे लागतील. फलंदाजी करताना लोकमान्यांनी 2 चौकार लगावले, लोकमान्य 11ने, 1 कैलासने आणि 1 जय गणेशने. यावेळी सरळ बॅटने हलक्या हाताने ढकललाय. 1 धाव मिळेल, जास्त काय प्रयत्न करणार नाहीत. 6 धावा. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. आतापर्यंत जबरदस्त हाताळलाय. ओंकारने सुरुवात करून दिली आणि इथे त्याच्या पावलावर पाऊल टाकत हे षटक संपवतोय हा गोलंदाज. काय जबरदस्त प्रदर्शन लोकमान्य 11चं. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. टोटल रन 6.
ऑफ स्टंपच्या बाहेर. परत एकदा एकच मिळेल. षटक पूर्ण. काय कमालीचं कंट्रोल आणि ॲक्युरेसी. ॲक्युरेसी हा शब्द फार महत्त्वाचा. मी अजून काय पाठ टेकवली नाही आहे. अजूनही सामना आम्ही बनवू शकतो. विजयश्री खेचून आणायची असेल तर कमिटमेंट आणि अप्रोच ॲग्रेसिव्ह असावा. आता तुम्हाला आक्रमकच भूमिका अपनायची आहे. हा उजव्या बाजूचा बरोबर ठेवला चेंडू. विकेट मिळेल. जाणून ऑफ स्टंपच्या बाहेर. आम्ही वारंवार म्हणतोय की तुम्ही उजव्या टीच्या बाहेर ऑफ स्टंपच्या बाहेरच चेंडू टाकणार. आता 4 चेंडू आणि 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. चार 14. संजय संसारे न्यू बॅटमन. संजय संसारे मैदानात. हा वल्ली आहे, माफ करा, लांबून मला वाटलं संजयच गेलाय, पण वल्ली याची फलंदाजी जर बॅट तळपली तर वल्लीकडे ती ताकद भयानक आहे. वल्लीकडे अनुभव मोठा आहे. सरळ षटकार मारण्यामध्ये सरळ बॅटनी षटकार मारणारा हा फलंदाज आहे. बघूया कैलास समोर काय करतोय. पोल केलाय. नो नो आणि झेल घेतला तरी धाव कंप्लीट झाले आणि दुसरी धाव तर रनआउट होईल नाही. आणि 9+2 3 धावा इथे मिळाल्या आहेत. नो बिमर डिलिव्हरी. आता अंतर झालं कमी. करायच्यात 11 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 4. 4 चेंडू 11 धावा. मी म्हटलं वल्ली जो मसवतो खली बल्ली. खली बल्ली तर मचवली त्याने. कैलासवर काय टेन्शन आहे. फायनलची ट्रॉफी स्टेजवर वाढा बघते. माझा मालक कोण. हा उजवटीच्या बाहेर वाईड बॉल. प्रेशर प्रेशर टेन्शन टेन्शन मैदानात घोंगवत आहे. दबाव दिसतोय. आता करायच्या 10 चेंडू शिल्लक 4. ओंकारनी गेला त्याच्यावर बरोबर बोलतोय कारण थोडा बिथरलेल्या मनाला असतो शब्दांचा आधार. जर मन भरकटत असेल तर कोणीतरी फांद्यावर पाय जरा हात थोपटावा आणि लढवण म्हणावं. बघूया 4 चेंडू 10 धावा. सामना कुठे जाईल याची अजूनही शाश्वती नाही. दॅट इज अ क्रिकेट. बघूया वल्ली अजून खल्ली बल्ली करतो का. हो हा पॅरल गेलाय. 1 धाव 2 धावांचा प्रयत्न करतील. एकच धाव मिळते आणि इथे थोडी मॅच काबूत आणली आहे. 3 चेंडू 9 धावा. या चेंडूवर 2 किंवा 4च्या फटक्याची अपेक्षा टीम प्रसाद इलेव्हनला असेल कारण हेमंती तेवढा मोठे फटके मारण्यामध्ये बिगिट करण्यामध्ये पटाईत आहे. 3 चेंडू 9 धावा कंपल्सरी. 3 चेंडू 9 धावा. दोन्ही बाजूला अजून दर्शकांना सुद्धा आवडतोय सामना. 3 चेंडू 9. फक्त याने एकच चूक केली. 1 नो टाकला. त्यांनी 2-3 एक्स्ट्रा टाकलेत. हा एक्स्ट्रा आता रोल अदा करतोय. हा वाईड मे बी येस. चला 3 चेंडू आणि गरज आहे 7-8 धावांची. अजूनही मॅच कुठे गेली नाहीये. आपण पाहत राहा हा अटीतटीचा सामना. हा बाहेरचे किनारा. अरे हळू रे. 2 चेंडू 7 धावा. आता षटकार किंवा चौकार याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. काय वाईड आले नो आले. काय मॅच कुठे गेली. इकडे कधी तिकडे कधी तिकडे कधी इकडे. क्रिकेटचा खरा रोमांच आज आपण वर्तकनगरच्या या ग्राउंडवर झेडपीच्या ग्राउंडवर बघतोय. मास्टर स्पोर्ट्स ट्रॉफी 2026च्या या प्रकाश झोतातील सामन्यामध्ये. आणि 2 चेंडू 7 धावा. वलीनी जर षटकार मारला तर त्याला खांद्यावर घेऊन नाचतील प्रसाद इलेव्हन. हा 2 धावा
एक चेंडू 5 धावा. षटकाराला समोरच तुम्हाला खेळायचं आहे. लेग साईडला षटकार नाही आहे. समोरच आता करायचं आहे ते सरळ बॅटनी समोर स्ट्रोक. एक चेंडू 5 धावा कंपल्सरी. चौकार आला तरी सामना घेईल. बघूया काय घडेल. एक चेंडू 5 धावा. आता कैलास टप्पा कुठे टाकतोय. परत एखादा एक्स्ट्रा येईल का सरळ पायामध्ये. उजवटीच्या बाहेर मिस टायमिंग. आणि इथे लोकमान्य 11 हा मास्टर पोस्ट ट्रॉफी 2026चा या वर्षीचा 5व्या वर्षाचा होतोय विजेता चॅम्पियन. कॉंग्रॅच्युलेशन टीम लोकमान्य 11. अभिनंदन. अंतिम फेरीचं विजेतेपद 2026चं मास्टर स्पोर्ट ट्रॉफीचं हा संघ ठरतोय विजेता. अभिनंदन टीम कॅप्टन, ऑल टीम मेंबर्स, सपोर्टर्स आणि वेल प्लेड प्रसाद 11. प्रसाद 11 वेल प्लेड. पाहूया आता लेजंड क्रिकेटमध्ये काय घडतंय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा. ट्रिपल एस लाईव्ह.